हेलो स्टूडेंट्स, इनकम टैक्स लेक्चर। आज आपण इनकम फ्रॉम सॅलरी हे फर्स्ट हेड म्हणजे इनकम टॅक्सचे जे 5 हेड्स आहेत, इनकम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, कॅपिटल गेन अँड अदर सोर्सेस, हे जे 5 हेड्स आहेत यापैकी हेड नंबर फर्स्ट दॅट इज इनकम फ्रॉम सॅलरी या लेक्चरला आपण स्टार्ट करत आहोत। सो इनकम फ्रॉम सॅलरी थोडक्यात आज आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत। तुमचे डाउट्स काही असतील तुम्ही मला विचारू शकता, व्यवस्थित लक्ष द्यायचं। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इनकम फ्रॉम सॅलरी अँड टॅक्स फायलिंग द इनकम टॅक्स रिटर्न। फार महत्त्वाचा लेक्चर होणार आहे आजचा, व्यवस्थित लक्ष द्या। सो इकडे जाण्यापूर्वी आपण एक डिस्कशन करूया इनकम फ्रॉम सॅलरी। तर सॅलरी म्हणजे काय, सॅलरी कशाला म्हणायचं? Any amount which is received by the employee from his employer for the purpose of providing services to him. Okay, काय करतोय बघा, सॅलरी किंवा म्हणायचे लक्षात घ्या, there must be required relationship between employer and employee. आता एम्प्लॉयर म्हणजे कोण? तर जो बिझनेस चालवणारा व्यक्ती, प्रोप्रायटर आपण त्याला म्हणू शकतो, किंवा आपल्या बोली भाषेत त्याला आपण म्हणू शकतो जो बिझनेस ओनर आहे, किंवा आपण त्याला म्हणूया मालक। ओके, आणि हा कोण आहे? सर्वंट, किंवा त्याला म्हणूया नोकर। ओके, सो ह्या पद्धतीने हे लक्षात ठेवा, देयर मस्ट बी रिक्वायर्ड। जेव्हा तुम्ही आपण सॅलरी म्हणणार आहोत आणि ऍज पर इन्कम टॅक्स रूल तुम्ही तेव्हाच हे इन्कम सॅलरीच्या हेड अंडर घेऊ शकता जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं रिलेशन आहे। ओके, दोन व्यक्तींमध्ये कुठलं रिलेशन आहे? एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई। एक आहे बिझनेस ओनर म्हणजे मालक आहे, जो आपल्याला जॉब प्रोव्हाइड करतो, जो काम देतो, तो व्यक्ती एम्प्लॉयर, आणि एम्प्लॉई सर्वंट जो काम करतो। ओके, तो व्यक्ती असणारे एम्प्लॉई म्हणजेच नोकर। ह्यामध्ये मालक आणि नोकर म्हणजे काय म्हणूया आपण, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई हे रिलेशन असणं फार महत्वाचं आहे। जर तुमच्या दोघांमध्ये हे रिलेशन नसेल तर होणारा इनकम फ्रॉम सॅलरी ह्या हेडच्या अंडर येणार नाही। मी पुन्हा रिपीट करतोय, ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 देयर इज अ वन व्हेरी इम्पॉर्टंट रूल इज दॅट देयर मस्ट बी रिक्वायर्ड एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशनशिप फॉर द पर्पज ऑफ टेकिंग द इन्कम अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी। तुम्हाला जर इन्कम फ्रॉम सॅलरी ह्या हेडच्या अंडर जर इन्कम घ्यायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं रिलेशन जे असणार आहे ते रिलेशन असलं पाहिजे दोन व्यक्तीमध्ये, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई हे रिलेशन असलं पाहिजे। हे रिलेशन जर नसेल तर अशा हेडला आपण इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणू शकत नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एखादी वस्तू विकली आणि मला इन्कम झाला, मी घेऊ शकतो का? नाही। मला लॉटरी लागली, मला इन्कम झालं, मी म्हणू शकतो का हे इन्कम फ्रॉम सॅलरी? नाही। तर इन्कम फ्रॉम सॅलरी एका शब्दात इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये तुम्हाला क्लिअर केलंय की जेव्हा तुम्ही एखादा इन्कम मिळवता, हे इन्कम मिळवताना जो व्यक्ती आपल्याला इन्कम देणार आहे, कोण इन्कम देणार आहे? एम्प्लॉयर। कोणाला देणार आहे? एम्प्लॉईला। जो व्यक्ती इन्कम देणार आहे त्या व्यक्तीमध्ये आणि जो मिळवणार आहे इन्कम ह्या व्यक्तीमध्ये, दोघांमध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं रिलेशन असलंच पाहिजे। हे रिलेशन जर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई नसेल तर येणारा इन्कम हा इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडच्या अंडर येणार नाही। दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल, हे लक्षात ठेवायचं आहे। आपण हे लक्षात ठेवलं की बाबा दोघांमध्ये मालक आणि नोकर म्हणजेच एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे रिलेशन आहे, आणि म्हणून आम्ही काय करतोय इन्कम फ्रॉम सॅलरी। म्हणजे फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स, आपण काय म्हटलं होतं, काय रिलेशन पाहिजे? एम्प्लॉयर, आणि दुसरं कोण असलं पाहिजे? एम्प्लॉई।
आता मिस्टर राम इज वर्किंग इन टाटा मोटर्स. सो टाटा मोटर्स कोण झाला? एम्प्लॉयर. एम्प्लॉयर कोणती कंपनी आहे? जी कंपनी आहे जी जॉब देते टाटा मोटर्स हे झाले एम्प्लॉयर. आणि एम्प्लॉय कोण झाला? जो काम करतोय हा मिस्टर राम झाला एम्प्लॉई. ह्या पद्धतीने आता टाटा मोटर्स पेमेंट देणार आहे रामला. मग या दोघांमध्ये रिलेशन काय आहे? एम्प्लॉयर एम्प्लॉई. हे रिलेशन असल्याशिवाय तुम्ही त्याला इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणू शकत नाही. माइंड मध्ये लॉक करायचं आहे. एचडीएफसी बँकेत काम करतोय. ओके, एखादा कॅशियर आहे त्याला एचडीएफसी बँक पेमेंट देते म्हणजे एचडीएफसी बँक झाली एम्प्लॉयर आणि तो व्यक्ती झाला एम्प्लॉई. हे रिलेशन असलं पाहिजे. ओके, सो आता महत्वाचा भाग आलाय की टॅक्स कोण पेड करणार आहे? अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी टॅक्स पेड करण्याची जबाबदारी कोणाची आणि बोजा कोणाचा? दोघे हा रामचा असणार आहे, एम्प्लॉई. पेड कोण करणार आहे? टॅक्स पेड करणार आहे एम्प्लॉईज. आणि बर्डन कोणावर असणार आहे? बर्डन देखील असणार आहे रामवरती. म्हणजे टॅक्स पेड करण्याची जबाबदारी देखील एम्प्लॉईची आहे आणि त्याचा बोजा देखील त्याच्यावरतीच येणार. सो ह्या पद्धतीने काय आहे? इन्कम फ्रॉम सॅलरी. आता बऱ्याच वेळेस काय होतं की खूप साऱ्या ऑर्गनायझेशननी काय करून घेतलंय की स्वतः मंथली डिडक्शन करून घेतात आणि इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे फायलिंग देखील त्या कंपन्या करून घेतात आपलं सर्व. तो आहे, मात्र जबाबदारी ही रामचीच आहे, एम्प्लॉईची जबाबदारी. जे इन्कम फ्रॉम सॅलरी हा इन्कम कुणाचा आहे? एम्प्लॉईचा आहे. मग इन्कम जर एम्प्लॉईचा आहे तर टॅक्स पेड करण्याची जबाबदारी कुणाची? एम्प्लॉईचीच असणार. सो ह्या पद्धतीने देयर मस्ट बी रिक्वायर्ड रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. असं रिलेशन असल्याशिवाय तुम्ही त्याला इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणू शकत नाही. आता लक्षात आलंय आमच्या की रिलेशन आहे बघा तिथे इन्कम एम्प्लॉयर एम्प्लॉय रिलेशनशिप आहे आणि म्हणून ते आपण जे इन्कम आहे ते ह्या हेडच्या अंडर घेतलं, इन्कम फ्रॉम सॅलरी. मग आता पुढचा प्रश्न आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट दिस सॅलरी. सो सॅलरी इज कॅल्क्युलेटेड ऑन 3 बेसिस. 3 महत्वाच्या गोष्टी आहे. ओके, जेव्हा कॅल्क्युलेशन ऍक्च्युअली करू तेव्हा तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. पण बेस एक इंट्रोडक्टरी ह्या लेवलला समजून घ्या. सॅलरी मध्ये काय काय घटक आहे? बेसिक सॅलरी, यालाच बेसिक पे असं देखील म्हणतात. यालाच काय म्हणतात? बेसिक पे. ओके, देन अलाउन्सेस. अलाउन्सेस म्हणजे काय? एनी मॉनेटरी बेनिफिट रिसीव्ड बाय एम्प्लॉई. Any monetary benefit received by employee. Monetary benefit पैशाच्या स्वरूपात मिळालेला फायदा. कसं असणार आहे? पैशाच्या स्वरूपात मिळणारे बेनिफिट्स. ओके, फायदा म्हणजे काय असणार आहे? अलाउन्सेस. परक्विजिट्स काय? एनी फॅसिलिटी रिसीव्ड by employee from his employer. Any facility. Okay, facility इथे काय म्हणतो? मॉनिटरी बेनिफिट. पैशाच्या स्वरूपात जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर अलाउन्स. परक्विजिट्स एनी फॅसिलिटी. काय म्हणून बघूया त्याच्यामध्ये. पैशाच्या स्वरूपात अलाउन्स मिळत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया पैशाच्या स्वरूपात कुठले कुठले, तर फॉर एक्झाम्पल डीए. ओके, डीए मीन्स डीएनएस अलाउन्स. ओके, महागाई भत्ता वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. HRA. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. ओके, त्यानंतर चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स. चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स पुढे डिटेल मध्ये शिकणार आहे जेव्हा प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा लक्षात राहतं. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. ओके, त्यानंतर मेडिकल अलाउन्स. ओके, अलाउन्स म्हणतो, मेडिकल फॅसिलिटी नाही म्हणत. ओके, मेडिकल अलाउन्स.
ह्या पद्धतीने. त्यानंतर कोणताही मॉनिटरी ट्रॅव्हलिंग अलाउन्स, ओके, सिटी कॉम्पन्सेटरी अलाउन्स, CCA सिटी कॉम्पन्सेटरी अलाउन्स, एंटरटेनमेंट अलाउन्स. सो असे खूप सारे अलाउन्स आपण डिटेलमध्ये त्याचं एक लेक्चर होणारच आहे आपला. सो लक्षात ठेवा. सो हे सर्व अलाउन्सेस की जे पैशाच्या स्वरूपात त्याच्या पगारामध्ये, त्याच्या पेमेंटमध्ये, त्याच्या सॅलरीमध्ये ऍड केले जातात त्यास आपण अलाउन्स असतो. एनी मॉनिटरी बेनिफिट रिसीव्ड बाय एम्प्लॉई फ्रॉम हिज एम्प्लॉयर इज कॉल्ड ॲज अलाउन्सेस अँड दॅट इज ॲडेड इन द इन्कम ऑफ सॅलरी. तर सॅलरीमध्ये म्हणजे बेसिक सॅलरीमध्ये ते ऍड होणार असे खूप सारे अलाउन्सेस. नेक्स्ट आहे परक्विजिट्स. म्हणजे काय? कार फॅसिलिटी मिळाली, कार मिळते, ओके, रेसिडेन्शियल हाऊस मिळतंय, राहायला घर मिळतंय, ओके, सर्वंट, घरामध्ये काम करण्यासाठी, लक्षात घ्या, कार, हाऊस, सर्वंट, घरामध्ये काम करण्यासाठी नोकर वगैरे मिळत आहे तुम्हाला. ह्या पद्धतीने जर काही काय हे काय मिळत आहे, बेनिफिट्स मिळत आहे. ओके, सर अशी काही बेनिफिट्स तुम्हाला मिळत असेल अदर दॅन सॅलरी, म्हणजे अदर दॅन मॉनिटरी टर्म, पैशाच्या स्वरूपात न मिळता तुम्हाला ह्या पद्धतीने काहीतरी बेनिफिट मिळत आहे. तुम्हाला जाण्या येण्यासाठी, ऑफिसला जाण्या येण्यासाठी कार दिली एम्प्लॉयरने, राहण्यासाठी घर दिलेलं आहे, किंवा घरामध्ये काम करण्यासाठी नोकर दिलेले आहे. ह्या पद्धतीने हेच काय आहे बेनिफिट. घरामध्ये तुम्हाला लँडलाईन टेलिफोन दिला आहे, त्याचं बिल एम्प्लॉयर पेड करतोय. ओके, असे खूप सारे बेनिफिट्स आहेत की जे पैसा न देता ती फॅसिलिटी एम्प्लॉयर एम्प्लॉयला प्रोव्हाइड करतो. ह्या फॅसिलिटीज झाल्या, हे मॉनिटरी बेनिफिट झाले. दॅट इज बेसिक पे इन टर्म ऑफ मनी. हे देखील कसं असणार आहे, इन टर्म ऑफ मनी, पैशाच्या स्वरूपात असणारे आहे. म्हणजे इन टर्म ऑफ मनी, इन टर्म ऑफ मनी अँड फॅसिलिटी, हे लक्षात घ्यायचं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग कार, हाऊस, सर्वंट, टेलिफोन वापरायला दिलेला आहे, लॅपटॉप यूज करण्यासाठी दिला आहे, गिफ्ट दिलेले वेगवेगळे. सो ऑल दीज आर प्रिव्हिलेजेस. ओके, पुढे जातोय आपण. इथपर्यंत लक्षात आलं असेल असं गृहीत धरतोय मी. नेक्स्ट पुढे जाणार आहे. आता या ठिकाणी हा जो आहे आता टर्म आपण बघणार आहोत, याला थोडं वेळ आपण लॉक करतो. याचा विचार आपण पुढे येणार काही नंतरच्या लेक्चर्स मध्ये करणार आहोत. सो याला मी लॉक करून ठेवतोय. आता आपण ह्या दोघांबद्दल डिस्कस करूया. सुरुवातीला करूया अलाउन्सेस बद्दल. सो अलाउन्सेस आर डिवाइडेड इनटू 3 कॅटेगरी. अलाउन्सेस 3 कॅटेगरीमध्ये विभागलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे टॅक्सेबल. टॅक्सेबल अलाउन्सेस म्हणजे त्याला आपण म्हणतो फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. partly taxable allowances, fully exempted allowances. अर्थ समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स रूल मध्ये आपल्याला काय केलंय की काही गोष्टींमध्ये म्हणजे तुम्हाला इन्कम मिळतोय, तुमचा एम्प्लॉयर, तुमचा जो बिझनेस ओनर आहे, तुमचा जो एम्प्लॉयर आहे, हा एम्प्लॉयर तुम्हाला जी काही फॅसिलिटी देतोय, जी सॅलरी देतोय, हा सॅलरीचा आहे. सॅलरीतील अलाउन्सचा जो काही पार्ट आहे तो फुल्ली टॅक्सेबल, पार्टली टॅक्सेबल आणि फुल्ली एक्झम्प्टेड अशा 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. मग आता नेमकं काय अर्थ काय बाबा? फुल्ली टॅक्सेबल म्हणजे तुमच्या हातामध्ये तुम्हाला जो मिळणारा बेनिफिट आहे, मग आपण काय म्हणतो अलाउन्सेस, दॅट इज फायनान्शियल बेनिफिट, मॉनिटरी बेनिफिट्स. तुम्हाला जो मिळणारा बेनिफिट आहे त्याच्यावरती तुम्हाला सर्व याच्यावरती 100% अमाउंट वरती टॅक्स पे करावा लागेल. तुम्हाला जी अलाउन्स जो मिळणार आहे त्या अमाउंट 100% अमाउंट वरती ओके काय करावं लागेल? टॅक्स पेड करावा लागेल. म्हणजे पूर्ण अमाउंट वरती तुम्हाला टॅक्स पेड करावा लागेल.
समजा तुम्हाला 10,000 मिळत आहे तर 10,000 अमाऊंट ही झाली टॅक्सेबल, पूर्ण टॅक्सेबल. ओके, सो फुल्ली टॅक्सेबल म्हणजे तुमच्या हातामध्ये जो बेनिफिट मिळतोय, तुम्हाला जो बेनिफिट मिळतोय, या बेनिफिट वरती पूर्णपणे 100% अमाऊंट वरती तुम्हाला टॅक्स पेड करायचा आहे. ओके, झालं फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स. नेक्स्ट पार्टली टॅक्सेबल. पार्टली टॅक्सेबल म्हणजे काही भाग हा एक्झम्प्टेड आहे. एक्झम्प्टेड म्हणजे काय, तर तुम्हाला सूट दिली. ओके, सूट दिली. सूट म्हणजे इथे डिस्काउंट असं नाही घ्यायचंय, तर तुम्हाला काय दिलेले, इन्कम टॅक्स मधून वजावट मिळते. ओके, एक्झम्प्टेड काही भाग तुम्हाला सूट दिलेले, एक्झम्प्ट केलेले आहे की बाबा एवढ्या भागापर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही, मात्र ते लिमिट जर तुम्ही क्रॉस केलं तर त्या क्रॉस केलेल्या लिमिटच्या पुढच्या अमाऊंटला तुम्हाला टॅक्स पेड करावा लागेल. म्हणजे काही भाग एक्झम्प्टेड आहे. एक्झम्प्टेड म्हणजे काय, जो भाग एक्झम्प्टेड आहे, एक्झम्प्टेड त्या भागावर टॅक्स लागणार नाही, नो टॅक्स. ओके, एक्झम्प्टेड म्हणजे नो टॅक्स, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यायची आवश्यकता नाही. समजून घ्या, एक्झम्प्टेड म्हणजे जो भाग एक्झम्प्टेड आहे त्या भागावरती टॅक्स पेड करण्यासाठी तुम्हाला सूट आहे, तुम्ही त्याच्यावर टॅक्स पेड करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे एक्झम्प्टेड. मग आता आपण हा भाग व्यवस्थित बघूया. आता पार्टली टॅक्सेबल म्हणजेच काय झालंय, कसं आहे हे, पार्टली टॅक्सेबल आणि पार्टली एक्झम्प्ट. ओके, काही भागावरती टॅक्स पेड करावा लागेल, पेड करावा लागेल, आणि इथे पेड करणं गरज काय, ते तुम्हाला काही भागावरती काय मिळेल, सूट मिळेल. काही भागावरती तुम्हाला टॅक्स पेड करणं आवश्यकता आहे, म्हणजे पार्टली टॅक्सेबल, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स पेड करावा लागेल. काही भागामध्ये तुम्हाला काय दिले, सूट दिले. समजून घेऊया आपण थोडं व्यवस्थित, म्हणजे लवकर लक्षात येईल. याचे एक्झाम्पल्स आपण पुढे कॅल्क्युलेशन मध्ये डिटेल मध्ये बघणार. मी 1-2 देतोय. फॉर एक्झाम्पल, प्रोव्हिडंट फंड, RPF म्हणजे काय, रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. आपण जेव्हा प्रॉब्लेम सुरू करणार आहे डिटेल मध्ये तुम्हाला लवकर लक्षात येईल, पण एक एक्झाम्पल साठी RPF रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड हा काय आहे, पार्टली टॅक्सेबल म्हणजेच पार्टली कसं आहे, एक्झम्प्टेड. काय सांगितलेलं आहे त्यांनी, 12% ऑफ सॅलरी, काय तो एक्झम्प्टेड. म्हणजे काय, जेवढी तुमची सॅलरी आहे त्या सॅलरीच्या 12% तुम्हाला सूट आहे. एक्झम्प्टेड म्हणजे काय, 12% काय तुम्हाला सूट आहे, आणि 12% अमाऊंट कॅल्क्युलेट करून वरची जी अमाऊंट आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पेड करावा लागेल. एक एक्झाम्पल घेऊया. RPF, त्याला RPF आपण एक करूया. सॅलरी आहे त्याची मंथली आहे 10,000 रुपये, इझी होण्यासाठी मंथली आहे 10,000. याच्यावरती 12% आपण काढले, किती येणार बघा, 12×12 म्हणजे 1200 रुपये. ओके, आता हे 1200 रुपये एवढी तुम्हाला काय मिळणार आहे, सूट मिळणार. 1200 रुपये काय मिळणार आहे, सूट मिळणार. आणि तुम्हाला मिळत आहे असं आपण गृहीत धरूया 2000 रुपये. RPF किती मिळतोय, RPF म्हणजे रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड, प्रॅक्टिकल लेक्चर मध्ये लवकर लक्षात येईल. RPF रेकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड 2000 रुपये मिळतात. सूट किती दिली आहे, 12%. हे इन्कम टॅक्सच्या रूल नुसार आहे. मग वजा केले 1200, आपण काय केले, लेस राहिले किती, 800. सो ह्या 800 रुपयावरती तुम्हाला टॅक्स पेड करणं गरजेचं आहे. हे तुमच्या सॅलरी मध्ये ऍड होणार आहे. ओके, कॅल्क्युलेशन मध्ये लवकर कळेल. मला फक्त आता तुम्हाला सांगायचं होतं काय, की पार्टली एक्झम्प्टेड आणि पार्टली टॅक्सेबल कसं झालंय. 2000 त्याला पूर्ण अलाउन्स मिळतोय. अलाउन्स किती मिळतोय, अलाउन्स मिळतोय 2000. त्याच्यामध्ये एक्झम्प्टेड किती आहे, एक्झम्प्ट किती म्हणजे सूट किती आहे,
1200 रुपये आणि टॅक्स पेड किती कव्हर करावं लागेल 800, म्हणून याला म्हटलं पार्टली टॅक्सेबल किंवा तुम्ही असं म्हणू शकता पार्टली एक्झम्प्टेड, डिपेंड एकच आहे. सो पार्टली टॅक्सेबल म्हणा किंवा पार्टली एक्झम्प्टेड म्हणा, काही भागावरती टॅक्स सूट आहे, काही भागावरती टॅक्स पेड करावा लागेल. म्हणून असे खूप सारे एक्सपेन्सेस आहे, आपण पुढे येणाऱ्या लेक्चर्स मध्ये यावर ते शिकणार आहोत. फुल्ली एक्झम्प्टेड, फुल्ली एक्झम्प्टेड लक्षात आले असेल, पूर्णपणे तुम्हाला काय याच्यावरती सूट, टॅक्स पेड करण्याची गरज नाही, पूर्णची अमाऊंट तुम्हाला मिळेल, याच्यावरती एकही रुपया तुम्हाला टॅक्स पेड करण्याची गरज नाही. सो अशा 3 भागात आहे. मिळणाऱ्या 100% अमाऊंट वरती सर्व अमाऊंट वरती टॅक्स पेड करावा लागेल. इथे मिळणारे काही अमाऊंट वरती टॅक्स पेड करायचा आहे, काही अमाऊंट वरती सूट मिळेल, सर्व अमाऊंट एक्झम्प्टेड आहे, तुम्हाला एकही रुपया टॅक्स पेड करण्याची आवश्यकता नाही. सो ह्या पद्धतीने 1, 2 आणि 3 कॅटेगरी मध्ये अलाउन्सेस डिवाइड केलेले आहेत. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे जेव्हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुरू होईल. क्लिअर आहे मग? बेसिक सॅलरी हा फुल्ली टॅक्सेबल आहे, हे एक लक्षात घ्या. ओके, बेसिक सॅलरी फुल्ली टॅक्सेबल. 10,000 तुम्हाला बेसिक सॅलरी मिळते, 10,000 टॅक्स त्या अमाऊंट वरती टॅक्स पेड करावं लागेल. मग कॅल्क्युलेशन्स कसं, अमाऊंट टॅक्सची कॅल्क्युलेट कशी येणाऱ्या प्रॅक्टिकल लेक्चर मध्ये बघूया. सो हे लक्षात घ्यायचंय तुम्ही व्यवस्थित. आणि परक्विजिट्स आपण बघितले, कार फॅसिलिटी, बंगलो दिलाय, लँडलाईन फोन किंवा मोबाईल फोन वापरण्यासाठी दिलाय, म्हणजे फॅसिलिटी दिली, लॅपटॉप दिलाय, फर्निचर दिले, काहीतरी ऍसेट वापरण्यासाठी दिले, हे सर्व काय झाले, सर्वंट दिले घरामध्ये काम करण्यासाठी, हे सर्व फॅसिलिटी झाल्या परक्विजिट्स. त्याचं देखील कॅल्क्युलेशन असतं. इन्कम टॅक्स थोडं क्रिटिकल किंवा आपण म्हणू शकतो थोडा हार्ड आहे. आपण हळूहळू गडबड न करता थोडा थोडा पार्ट कव्हर करत जाणार आहोत. तुम्ही व्यवस्थित प्रत्येक पार्टची नोटबुक मध्ये करून ठेवायची, नोटबुक मध्ये सिस्टमॅटिकली प्रेझेंटेशन करा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर लाईफ टाइम साठी गरजेचं असणार आहे. ओके, एक्झाम पुरतं विचार नका करू. काय होतंय, 2 मिनिट मी तुमच्या बरोबर बोलतो. आपण ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकत चाललेलो आहोत आणि शिकताना आपण काय करतोय, एक्झाम पुरतं घोकमपट्टी करतो, वाचतो, तेवढ्या पुरतं विसरून जातो. एक्झाम झाली की तो सिलेबसही केला आणि आपणही बाजूला झालो. पुढे लाईफ मध्ये आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतोच असं नाही. बट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. एक प्रामाणिकपणे नोट्स बनवत चला, अभ्यास करत चला. थँक्यू स्टुडंट्स.